हे पुरी, अगं मला आधी पाणी दे थोडं प्यापुरतं आण, मला काय आंघोळ नाही करायची. याला कोणी ऐकायलाच तयार नाही बा. मरायची पाळी आली पाण्या वाचून आणि चहा वाचून, तरी कोणी पाणी देईना. हां, अरे पोरं लई कष्ट केलं तुमच्याकरता, उन्हातानामध्ये हिवा गारठ्यात. हां, मला आता कोणी पाणी देईना, कोणी चहा देईना. काय झालं भनभन करायला? हरा काय आणलं हे? पाणी नीच चहा? असं का लगेच चहा होतो का? म्हटल्या ढोसा ते पाणी आता. मग त्याच्यात काय हाडकं का शिजायला? हाडकं का चहामध्ये उठून करायचं ना मग. उठून करायचा टाईम गेला म्हणून तुमच्या पायाजवळ आलो आम्ही, आणि तुम्हाला आग्रह करायची पाळी आली. कवा जाता काय ना म्हातारा. पाणी पितो, मला चहा आण. आधी पाणी तर ढोसा आणि सारे त्या गोदाड्या मुतून ठेवलं. धुवायला तुमच्या पोराचे ना तुटणार आहे, माझ्या हात जाणार आहे का तुमची पोर येणार तिकडून करायला? लय ऐकायची पाळी आली बाबा आता. फार ज्ञान गेल्यासारखे वागू राहिले. घ्या पसरून, देते मी चहा करून. आणि झोपल्यावर मग चहा पिऊ का? मग तुमचं काय म्हणणं आहे, लगेच आणून देऊ का? हा, मला चहा आण बाबा, आण आयरातच भेटलंय मला म्हातारड. आण. अरे वेळेवर चहा भेटाना, पाणी भेटाना, आंघोळ नाही. हां, आता मिश्री दाताचाच पत्ता राहिला नाही तर मिश्री कुडून लावणार रे. पण कमीत कमी चोखंडभर भाकर, थोडी भाजी, जे असेल ते खायला मी तयार आहे. मोकार वैताग दि नाही, कधी टपकल तर टपको. 17 टाइम त्याला चहा लागतो, 17 टाइम गरके मारायला लाविते मला. बस त्याच्या अजून पसरणार बी नाही. घरा डोसा चहा गरम आहे. सांगितलं होतं गरम आहे म्हणून. पण मग बशीत आणायचा ना, बसा फुटल्या सगळ्या. डिसा आणायची, कुठून आणू डिसा? नाही तर एखादी चाटली आणायची, आम्हाला चाटामध्ये चहा प्यायचा. घासायला माझा हात मोडणार आहे. तुम्ही ना असे उठून पटकन घासणार ते भांडे. हा, झोपा पटकन, प्या तो चहा. आता त्या चहालाच न्यावा काय, त्याच्यामध्ये का हाडकं आहे का आता? हाडकं नाही, पण तो गरम आहे लय. हा, दिवसांदिवस चाललंय सटकत. हे बी कुठं जाऊन बसला काय माहिती. हे तेवढं बापाचं करायचं ते दिलं सोडून. प्याला का गोडे का? हा, चांगला आहे. सासूबाईनी राहायचं ना, म्हाताऱ्या घालवायचं ना आधी. म्हाताऱ्यात आधी ती टापकली, ठेवलं आमचं करायला. दर प्याला का वाटला? पेलो. आणि पास राहता घडी घडी चहा नका मागू. रानात जायचं मला. आणि मला नेरी बया आताशी सकाळच्या 8च वाजले. पाठपासून माझा डाळ्या चहा करून झालाय. हा, पण मग तू गेली म्हणजे मग लवकर नाही आले म्हणजे मी मेलो का बुका वाचून? उशाला बांधून ठेवते मी. खायचं लगेच म्हाताऱ्याचा खायचा मोकर जीव मिळाल्यावर ना, खाय वाचून मारायचं नाहीये. बांधून ठेवते का मी? का मेलो का शिदोरी माईट करून ठेवती लगेच? हो, इकडे या. काय मी नाही आत मध्ये, मच्छर चावत तिथं मध्ये मोकार. काय पाखरान त्रास दिलाय, नीना त्रास दिलाय? काय बोलले? काय म्हणजे बोल मी त्रास दिला तुम्हाला? बोल पटकन, काय झालं? म्हणजे तुमच्या बापाचं मी करते, तुमचं मी करते, वावरातलं करायचं, मग? घरचं करायचं. बाई लावली काय कामाला? तुला काल आणले? म्हणजे मी कामाली ना, मी तुला- जाते निघून माझ्या बापाच्या घरी. तुला काल आणले मग? काल लग्न आणलं करून काल म्हणजे? आणलं होतं? लग्न करून काला काय मोल करीन आहे का मी? काय झालं सांगशील का आता? तुमचं म्हातारं काय झालं त्याचं? जात नाही एकदाच. काय झालं पण? म्हणजे मला तसं नाही म्हणायचं, मग मला वाटतं टिकावं ते, पण ते मोकार वैताग द्यायला लागले आता. आता म्हातारं झालं मग करावंच लागेल ना. करावं लागेल म्हणजे काय, मी काय तेच करीत मग? बसू का? 2 मिनिटात घरात जात नाही का लगेच चहा मग दे? घरीच राहते ना मग? हा? घरीच राहते ना? वावरात काय तुमच्या येते का वरतून काम करायला? हा? आता कोण येलं होतं सारा सकाळचं? मी येईल. हा, मग वावरात काय तुमच्या येते वरतून काम करायला? हा, मी जर घरी काम करीते, वावरात काम करीते, मग एवढं तुमच्या बापाचं द्या कधी बाई लावा कामाला. थोडस पावा घरी पण. आता म्हातारं झालंय. हे बघा, मीच पाहते हा? घरी, तुम्हाला कळतं का? मीच घरचं मग? सगळं करते. मला नाही होत आता तुमच्या बापाचं एवढं सगळं. फार गोदाड्यात थोडे भरून दिवस घे ठेवलं. दखून. म्हणजे मी अजून थोडे दिवस धकून घेऊ. मग आता कोणाला लावते तिकडे कामाला? कोण येणार कामाला? या कधी गावातली बाई पा हा. माझ्याकडनं नाही होणार आता. रोज उठलं का तेच, रोज उठलं का मग? तेच. मग काय मग?
पुढे माग तू पण म्हातारी होणारच आहे ना. काय मी एकटेच होणार, तुम्ही नाही होणार का? होईल मग आपलं करावंच लागेल ना. मग आज थोडी सोडून द्यावं लागेल. ते लय लांब आहे अजून, माझ्याकडनं हे वय ना आता अरे हे थोडा दिवस करायचं फक्त. मी असं काय किती दिवस म्हणते राहिले? मी काय म्हणते तुमच्या बहिणीकडे येऊन घाला ते म्हातारं. मग तिकडे काला. हा मग तुमची बहीण करेल ना. ती तिचं पाहिजे काय याचं पाहिजे. हं, हे कसं कळतं मग? मी मग? एक काम करते, मी माहेर येऊन जाते, तुम्ही करा तुमच्या बापाचं, मग कळेल तुम्हाला. घे थोडा दिवस धक्कून. आणि काय करू थोडे दिवस? हा. काय करू थोडे दिवस? कोण आलं रे पोरं काय बाहेर? झालं दादा? तुझ्या बायकोला विचार बाबा काय झालं आणि काय राहिलं. अरे एवढं तुमचं करून माझे हाल चालवले तुम्ही. तिथं सांगत होत तिच्या म्हणे चहा मागतो म्हणे नुसता. बीडीचा वास येतो का तुम्हाला? काय ते काय म्हणला? म्हणजे चहा या अशा मागतात. बिड्या फुकिले दिसता का? मग आता वय निघून गेलं ना ग. तुम्ही त्यांचीच बोलते का? मग कशाला आणलं मग? मला इथं? तुझं तिकडे काय सांगते इकडे काय सांगते? बोला विचारा. हा काय म्हणे सारखं चहा मागतो म्हणे तू. का रे भाऊ, हा. चहा नको मागू तर काय मागू? सारखं- इसाची बाटली मागू का? पाहिलं ना असं आडवत बोलते म्हातारं. सासूरे पण सासूपेक्षा बेकार आहे माहिती ना. मग आता गप ना. वय निघून गेलं आता. अरे पोरा, तुझ्या बायकोचं तोंड एवढं चरचरा चालत, चहा आणून दिल प्या नाही म्हणत, डोसा म्हणते डोसा. काय तुम्ही सारखं चहा मागत्या, तिला वावरात पण करावं लागत ना. म्हणजे उपकार करते का ती? मग हा बाई लावून घ्या आता रोजानी, मागून नाही होत. का बरं, तू म्हातारी झाली का? हा, म्हातारी झाली. आम्हा म्हातारी व्हायच्या आधीच तुम्ही मला बरं म्हातार पण दाखवलंय. तेच तर या बाई या अशी बोलती. कशी बोलले आता मी? कशी बोलले? चांगलंच बोलले ना, नॉर्मलच बोलले ना. नाही नाही, थोडं तुला तू म्हातार समजून पण घे दाखव. जरा. समजून घ्या, नाही तर मी करून निघून जाईन ना मा बाबाच्या घरी. बरं तुम्ही समजून घ्यायचा ना दादा. मी काय करू? हा मी काय करू? जास्त त्रास नका देत जाऊ. म्हणजे सुला का बाजूला जाऊन येत नाही का? कपड्यामध्येच करीत्या धुवायला थोडस काय उठून जायचं, फिरायचं. अरे काय पाय पड्यासारखा बोलतो पोरा. हा अरे तिला सांगायचं म्हाताऱ्याची व्यवस्था ठेव. हा मग ती कुठं करत नाही, करते ना ती पण. करती पण या असे टोमणे देऊनच ना. हा हा काय? मला काय जीव नाही काय मग? धन्य आहे भाऊ तुमच्या पुढं बर का. धन्य, तुम्ही म्हातारे व्हाल ना तेव्हा तुम्हाला समजल. आम्ही असं नसू ना, लेकराला त्रास नाही देणार. नाही नाही, आपण उरकून घेऊ आमचं. तुम्ही आहे ना एकदा जागेवर बसल्यावर तुम्ही सगळं करणार हे आम्हाला दिसतंय बर का. तुम्हाला आता हे नाही दिसणार तुमचं म्हातारा कसं टमाटमा बोलत. बसल्या बसल्या मला किती ऐकावं लागत. तुम्ही इथं गुम्यावाने उभे राहा. म्हातारा याच्यात बोलणारच आहे. बोलणारच आहे. मग नाही नाही, मला वेळेवर खायला चहा दिला, पाणी दिलं. सकाळी 5:05 उठून या ना, मी जेवण नाही घातलं का? हा, मग तरी बी बोलायचंच का मग? मला माराने येई ना म्हणून ना. काय पाप केलं होतं का? येईल बर का. काही काळजी करू नका, लवकर मरतो आम्ही मी नाही बी. म्हणत मारावं म्हणून, पण तुम्ही सोयीची बी तर आहे ना. ए पोरा, ऐकलं का तू? मी काय म्हणतो पोरा, हा अरे तू हाय तरी एवढी चरचरा बोलती, तुझ्या देखता तू नसल्यावर किती बोलत असेल. तुम्ही नका अय आगी गप ना दादा, तुम्ही शांत बसा ना. काय सारखं काम लावते वय काम पाय वय. तुझ्या याच्या आधी मी गेलो असतो बरं झालं असतं बाबा. हा सारखं काम सांगतात, काम नका सांगत जाऊ. ती पण कटाळून जाते ना मग लगेच. मग हा काम नको सांगत जाऊ. सांगत जा पण एवढं कुठं. धन्य बाबा तुझ्या पुढं. तुझ्या याच्या आधी मी गेलो असतो चांगलं झालं असतं. मरण आता बस झोपून घ्या शांतपणे. मरण येई ना बाबा मला. अरे रामा पांडुरंगा. हॅलो. अरे बाबा हे हाल मला सोना, तू जेवत असली ना तर हात धुवायला मापाशी ये, कारण मला हे कठवाना, मला वेळेवर चहा मिळाना, वेळेवर जेवण भेटाना. काय झालं आता? आता झालं काहीच नाही, पण आता मी काय स्वतः करून खाऊ का? हां आता सुना मुलाच्या जीवावर राजे करणार मी. तर हे राजे पाय कसं झालंय, तू ये गड्या मला भेटायला. अहो पण मग झालं काय ते सांगा ना. झालं काहीच नाही, पण मला वेळेवर काहीच भेटत नाही ना. आणि ती हां तुमची सून आता सून काय, सून लय बाल बोलायला लागली मला. काय झटका आला आता तिला? तिला काय मग झटका येईल.
हा चहा आणला का म्हणते डोसा, जेवण वाढून आणली का म्हणते घ्या गिळून. हा हे बोलणं मला काय करायचं ऐकून. तिचा बाप असत अशीच बोलली असती का? हा मग मला तेच म्हणायचं, तिच्या बापाला ती अशीच बोलल का? हा ना. हा तर मग मी येते तुम्हाला भेटायला, मग बघू. तू भेटायला येन, तिची जरा हाजरी घे, तिची घेन त्या बाईल वेड्याची घे. बरं बरं. हा. काही नाही बोलत का? आज तो का आता तो तिच्याच बाजूनं बोलतो आणि ती त्याला दम देती, म्हणते मला बोलायचं नाही, बोललं तर मग मी निघून जाईल. अशी म्हणते का? हा आणि तो पाय पड्यात तिच्या मागं मागं हिंडतो. बरं बरं, आले मग बघू आपण. हा ये लवकर ये बाई. हा चालेल. हा बाई काय हाल चालले माझ्या बापाची काय माहिती. ही बाया काय करू राहिली काय नाही. काय ग इथं काय करू राहिली तुम्ही? मग कोण? आणि अचानकच का आले? आले बरोबर बरोबर. मला फोन आला होता दादाचा, काय हाल झाले त्यांचे. अच्छा, म्हातारीने फोन केला होता काय? मग त्यांच्याशिवाय कोण आहे मला? चला ना मग आता इकडंच बोला त्या का. आधी ताल तोरे दाखवीत. काय ग काय म्हणली? मी काय म्हणू, कान वाजू राहिले काय? का दादा बरं आहे का? का बाबा बरं आहे. काय झालं? एक ठिकाणी बसेल, हा ती तंबाखू खाऊन तिला थुकत होतं, हिनं ती सासून सासून थुकेल तंबाखू ठुली हा. आणि वाळून मापिशीत भरून दिली, तीच खातो मी. आता काय करते? काय ग अजून काय असेल ते बी सांगा. हा म्हणजे तू माझ्या बाबाची अशी हाल करू राहिली का? आल्या ना 2 मिनिटं वासा, चहा पाणी घ्या आणि रस्त्याला लागा. काय नको मला चहा पाणी, नकोय तुमच्या घरचं काही. तशी साखर संपली, जाऊ द्या मग. माझ्यासोबत चला, काही तर थांबून उपयोग नाही. अहो दादा हे असून नसल्यासारखे, यांचा उपयोग काय? तो कुठे आहे बायकोचा बैल? आजवर आम्हीच केलाय बर का. तुम्ही केलंय मग काही उपकार नाही केले? उपकारच केला आम्ही. तुझा नवरा आहे ना, त्याला पण त्यांनी जन्म दिलाय. माझ्या जमिनीवर जगात ना तुम्ही. खायला लागत 2 टाइम. हा? त्यांची जमीन त्यांच्या याच्यात करत्यावरून त्यांना खायला देते नाही. न. ओ घरात काय करू राहिलं? बाहेर या. चहा आणला ना, हा घ्या म्हणत नाही, प्या म्हणत नाही, डोसा आणि डोसा, डायरेक्ट डोसा का? हा खायला जेवण वाढून आणलं ना, ते सकाळचं संध्याकाळी आणती हा. आणि संध्याकाळचं उद्या दुपारा देती आणि गिळा म्हणती गिळा. तुम्ही ना इथं भारी जमत आहे का नाही तुम्हाला? भारी जमत आग लावायचं. तुम्ही ना माझ्यासोबत चला. दादा तुम्ही माझं ऐका, तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊनच जाणार आहे. हा. आता येऊ दे, मला त्याशी बोलायचंय आता. तो बायकोचा पाय बघा, पड्या कधी झाला. आली? कधी आले काय? तुला दिसले तेव्हा आले? हा? आले आले काय तुमच्या फोन नाही, बहिणीने काय नाही. पुराण लावलंय. कोण काय काय का फोन करावं तुम्हाला? काय काय माहित काय झालं? आली तडका तडन बोलू राहिली नुसती. काय झालं ग? काय झालं म्हणजे? माझ्या बापाकडे लक्ष नाही तुझं. तुझा नाही का बाप तो? लक्ष आहे मग. लक्ष आहे म्हणजे लक्ष काय? आहे म्हणूनच आजार टिकलंय. लक्ष आहे तसं नाही. तुम्ही त्याच्याकडे, तुम्ही माझ्या दादाकडे लक्ष देते नाही, जेवायला नाही, चहा नाही, तुला काही कोण म्हणलं नाही. तसं? तसं मला सगळं कळतं. म्हणायची गरज आहे काय? दुसरं काय जाणार आहे? बाजू आली आता नाही करायला. बाजू आले नाही, मला त्यांनी स्वतः सांगितलं. त्याला काय त्रास होऊ राहिला. तर बसा बसा कळायला लावितो. मला बाकी काही नाही माहिती. माझ्या मला जमिनीतला हिस्सा पाहिजे. मी माझ्या दादाला घेऊन जाणार सोबत. हा जा घेऊन. जाय घेऊन नाही जाणारच घेऊन. घेऊन जा आता घेऊन मग जा. जाणारच आता आहे. तुला देऊन टाकतो, म्हातारा घेऊन जाय. दादा तुम्ही माझ्यासोबत चला हा. आणि मला माझ्या जमिनीतला हिस्सा पाहिजे. देतो मी लिहून देतो सगळं माझ्या नावावर. हा. याच्या काय नावावर आहे? त्याला काय कदर नाही, काही नाही. विचारच करीत नाही दोघं नवरा बायको. जा मग शेवटची बस त्यांचं सुटायची. पाहायचंय फक्त त्यांना. हा तुम्ही चला माझ्यासोबत. चला असा बापू आपण. काय बस नाही, मोठी गाडी आहे आमची, आम्ही गाडीत जाऊ. बसची वाट पाहू काय आम्ही? लय चला गाडीचं दादा भूषण तुम्ही. नको करू. जाय आम्ही घेऊ मानावरची जोर गाडी. घ्याशाल ना, पाहिलं ना तेव्हा मी कधी घ्याशाल. आम्ही काल दाखवू. आम्हाला काय दिसणार नाही काय? आम्ही नाही दाखवणार. पण आम्ही पाहू ना. पहिली ना तुमची बहीण कशी बोलून गेली. हा तू असाच राह खुंब्यासारखा, बैलासारखा उभा. नुसतं बायकोचं ऐकतो, करू काय नको. चल बाई चल. चल काय ना आधी लागत आहे त्याच्या. आता माझ्याकडेच राहा तुम्ही. हा त्याचं फिरलंय पार. पाहिलं ना तुमची बहीण कशी तालतोरे दाखवत होती. सगळं तुझ्यामुळेच झालं ना. हा आम्ही फोन केला होता का तिला? हा तुमच्या बापानेच केला बसल्या बसल्या फोन. हा, माझ्या बापान केला. त्याच्या कुठं फोन आहे? खिशात काय होतं मग? लाल फोन होता ना. हा. म्हणजे तुम्ही काय मला दोष देऊ राहिले का सगळा? तुम्हाला मी नाही तर करू वाटलं करा, खाऊ वाटलं खा. मी चाले बापाच्या घरी. मी रिकामी नाही राही काय म्हणते मग आता त्यांना काढून दिलं आणि तू जाय. मी तर जाणारच आहे, करून खा. लय बोलले ना तुम्ही मला. घ्या निघा.